हे जे एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये करंट ऑफ 0.24 एम्पियर flows through a conductor when a potential difference of 24 volt applied between its two ends. What is the resistance? लक्ष द्या इकडं. आता याच्यामध्ये पहिल्यांदा जे काही दिलेलं आहे ते आपण लिहून घेतो. बरोबर आहे. इथं V इज इक्वल टू 24 व्होल्ट. V म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. त्याला काय म्हणतो आपण? V म्हणतो. किती आलाय? 24 व्होल्ट दिलेला आहे. त्यानंतर करंट किती दिलेला आहे? 0.24 एम्पियर. म्हणजे I इज इक्वल टू किती आले? 0.24 एम्पियर दिलेला आहे. काय काढायला सांगितलंय? R काढायला सांगितलंय. ओहमच्या नियमानुसार आपल्याला सूत्र माहिती आहे. ओहमचा जो नियम आहे त्याच्यामध्ये आपण V इज इक्वल टू I R, त्यानंतर I इज इक्वल टू V अपॉन R, तसं R इज इक्वल टू काय येणार सांगा मला? V अपॉन I. हे 3 इंटर कन्व्हर्टिबल सूत्र ओहमच्या नियमानुसार तयार होतात. बरोबर. आपण त्यातलं रेझिस्टन्स साठीचं सूत्र वापरतोय. R इज इक्वल टू V अपॉन I. 24 अपॉन 0.24 एम्पियर. 24 व्होल्ट अपॉन 0.24 एम्पियर. आता 24 अपॉन 0.24 एम्पियर. 0.24 म्हणजे किती? 24/100. बरोबर. मग हे मला इथलं दशांश चिन्ह काढायचं असेल तर वरती मी 2 झिरो वाढवले म्हणून किती आले इथं? 2400 भागिले 24 आले. भाग जातो बघा. 24 एके 24 आणि हे वरचे 2 शून्य म्हणजे किती आले? 100 ओहम. रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज 100 ओहम. तर हे सॉल्ड एक्झाम्पल मधलं आपलं एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. ठीक आहे. झालंय का लिहून बघा. त्यानंतर आता पुढचं एक्झाम्पल 4 नंबरचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 4 काय आहे? डिटरमाइन द करंट दॅट विल फ्लो when potential difference of 33 volt is applied between two ends of an appliance having resistance of 110 ohm. If the same current is to flow through an appliance having resistance of 500 ohm, how much potential difference should be applied across its two ends? पहिल्यांदा एक्झाम्पल व्यवस्थित वाचा. आता त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा. गिव्हन पोटेन्शियल डिफरन्स दिलाय पहिला. V इज इक्वल टू किती दिलेला आहे? 33 व्होल्ट दिलेला आहे. बरोबर आहे. पोटेन्शियल डिफरन्स किती दिलाय? 33 व्होल्ट दिलेला आहे. त्यानंतर रेझिस्टन्स दिलाय अँड R इज इक्वल टू 110 ओहम दिलाय. रेझिस्टन्स किती दिलाय? 110 ओहम दिलेला आहे. आता 2 केसेस आहेत इथं. पहिल्या केसमध्ये काय काढायचं आहे तुम्हाला? करंट काढायला सांगितलंय. काय काढायला सांगितलंय? करंट काढायला सांगितलाय. आणि तो करंट वापरून दुसऱ्या केसमध्ये पोटेन्शियल डिफरन्स काढायला सांगितलंय. ठीक आहे. तर बघा. आता पहिल्या केसमध्ये इन द फर्स्ट केस आपण लिहूया इथं वाटल्यास. In the first case काय काढायला सांगितलेलं आहे? करंट काढायला सांगितलंय का? I इज इक्वल टू क्वेश्चन मार्क लिहिते मी इथं. ठीक आहे. करंट बघा बरं. सूत्र काय? काय लिहायचं सूत्र? I इज इक्वल टू बरोबर आहे V अपॉन R इज इक्वल टू V ची किंमत 33 आणि R ची किंमत 110. बरोबर. आता हा भागाकार केला तर तो किती येतो? 0.3 आणि करंट आहे. करंटचं युनिट काय? एम्पियर. करंटचं युनिट काय? एम्पियर. बरोबर. आता बघा. ही झाली पहिली केस. ठीक आहे. आता सेकंड केस साठी काय काय दिलेलं आहे? इन सेकंड केस म्हणजे दुसरा जो टप्पा, दुसरा जो भाग या उदाहरणामध्ये दिलेला आहे त्याला आपण सेकंड केस म्हणूयात. ठीक आहे.
इन सेकंड केस काय सांगितलंय, सेम करंट वापरा सांगितलंय. सेम करंट म्हणजे हा जो तुम्ही करंट कॅल्क्युलेट केलेला आहे तो वापरून पुढे सोडवायचा आहे आपल्याला. ठीक आहे. इन सेकंड केस I is equal to 0.3 ampere गिवन बघा 0.3 ampere. R ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, रेजिस्टन्स किती दिलाय, R is equal to 500 ओहम एवढा रेजिस्टन्स दिलेला आहे. बरोबर. आणि त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, पोटेन्शियल डिफरन्स काढा म्हटलंय. V ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. V इज इक्वल टू किती, तर आपल्याकडं सूत्र आहे बघा, V इज इक्वल टू काय, V इज इक्वल टू IR. I ची किंमत किती घ्यायची, 0.3. R ची किंमत किती दिली आहे, 500. गुणाकार करा. गुणाकार केला तर तो किती येईल बरं, 150. बरोबर. 5 त्रिक 15. इथे एक हे आहे ना 15 येईल टोटल, पण एक घर सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून इथं 1 शून्य कॅन्सल करायचा. 150 काय आलंय, पोटेन्शियल डिफरन्स काय युनिट, V. बरोबर. सो दॅट इज द रिक्वायर्ड पोटेन्शियल डिफरन्स. इथं लिहायचं शेवटी, रिक्वायर्ड पोटेन्शियल डिफरन्स, required potential difference between the two ends is equal to 150 volt. हे झालं फायनल उत्तर. लक्षात आलंय का, काय आहे बघा, डिटरमाइन द करंट. पहिल्या केसमध्ये काय काढायला सांगितलं होता, करंट काढायला सांगितलं होता. डिटरमाइन द करंट that will flow when the potential difference of 33 volt. लक्ष द्या इकडं, पोटेन्शियल डिफरन्स किती दिलंय, 33 volt applied between the two ends of an appliance. बरोबर. अप्लायन्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती दिलंय, 33 व्होल्ट दिलंय. हॅव्हिंग रेजिस्टन्स ऑफ 110 ओहम. R ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 110 ओहम दिलेली आहे. बरोबर. इफ द सेम करंट, ही पहिली केस झाली. या पहिल्या केसमध्ये काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं तुम्हाला, I कॅल्क्युलेट करायला सांगितलं. ठीक आहे. मग हे बघा, इथं जर आपल्याला I कॅल्क्युलेट केला आपण, तर I इज इक्वल टू ओहमच्या नियमानुसार P अपॉन R. मग आता 33, V ची किंमत किती दिली, 33 व्होल्ट दिलाय. रेजिस्टन्स किती दिलाय, 110 दिलाय. हा भागाकार केला तर तो किती येतो, 0.3. आणि करंट आहे, करंटचं युनिट काय, एम्पियर. म्हणजे किती आला पहिल्या केसमध्ये करंट, 0.3 एम्पियर. I इज इक्वल टू 0.3 एम्पियर. दुसरी केस बघा. आता या ठिकाणी इथून पुढं, इफ द सेम करंट इज टू फ्लो थ्रू अन अप्लायन्स. सेम करंट म्हणजे कुठला करंट, हा जो तुम्ही करंट इथे कॅल्क्युलेट केलेला आहे तोच करंट जर काय होतोय, त्या अप्लायन्स मध्ये फ्लो होतोय. कुठल्या अप्लायन्स मध्ये, की ज्या अप्लायन्सचा रेजिस्टन्स किती दिलाय, 500 ओहम दिलेला आहे. आणि तिथं काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आता, हाऊ मच पोटेन्शियल डिफरन्स शुड बी अप्लाइड अक्रॉस इट्स टू एंड्स. त्याच्या दोन एंड्स ला किती पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करावा लागेल. जर हा तुम्ही करंट वापरला आणि 500 ओहम एवढा रेजिस्टन्स वापरला. ही दुसरी केस. इन सेकंड केस काय काढायला सांगितलंय, V काढायला सांगितलंय. मग V इज इक्वल टू काय, IR. हे आपलं सूत्र आहे. I ची किंमत किती घ्यायची, जी अगोदर आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, 0.3 एम्पियर. R ची किंमत आपल्याला माहिती आहे 500 ओहम. या दोघांचा गुणाकार केला तर तो येतो 150 व्होल्ट. विचारलंय काय, हाऊ मच पोटेन्शियल डिफरन्स शुड बी अप्लाइड अक्रॉस इट्स टू एंड्स. मग रिक्वायर्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स इज इक्वल टू 150 व्होल्ट. लक्षात आलं. सो ह्या पद्धतीनं हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. समजलंय का इथपर्यंत. बघा इकडं पेज नंबर 40 वरचे त्या ठिकाणी सॉल्व्ड एक्झाम्पल्स आपण बघतोय. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल मी बोर्डवर लिहिलेलं आहे.
3 resistors having resistances 15 ohm, 3 ohm and 4 ohm. 3 resistors आहेत. किती? एक आहे 15 ओहम, दुसरा आहे 3 ओहम, तिसरा आहे 4 ओहम. दे आर कनेक्टेड इन सिरीज. आपण बघितलंय सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. बरोबर आहे. व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट? सर्किट मध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती असेल असं विचारलेलं आहे. बरोबर. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. पहिल्यांदा काय करायचं रे? गिव्हन लिहायचं. बरोबर. गिव्हन. बघा रेजिस्टर 1 काय म्हटलं त्याला? R1. R1 ची किंमत किती? 15 ओहम. R2 ची किंमत किती? 3 ओहम. आणि R3 ची किंमत किती? 4 ओहम. काय काढायला सांगितलेलं आहे? सिरीज कॉम्बिनेशनचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढायला सांगितलेला आहे. काय म्हणतो त्याला आपण? RS इज इक्वल टू. बरोबर. सूत्र माहितीये तुम्हाला? काय आहे फॉर्म्युला? RS इज इक्वल टू बोला. R1 प्लस R2 प्लस R3. करेक्ट. R1 ची किंमत 15 अधिक R2 ची 3 अधिक R3 ची 4. करा बरं बेरीज. 22 आली का? 22. रेजिस्टन्स आहे. काय लिहिणार तुम्ही? युनिट काय लिहिणार? ओहम. ओहमचा हा सिंबल आहे ना. सो RS इज इक्वल टू 22 ओहम. हे झालं एक्झाम्पल. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द सर्किट दॅट इज इक्वल टू 22 ओहम. समजलंय का इथपर्यंतचे एक्झाम्पल्स सगळे? ह्याच्यामधले एक्झाम्पल्स तुम्हाला एखादं पेपरमध्ये येऊ शकतं. ठीक आहे. प्रॅक्टिस करायचं थोडं एक्झाम्पलचं, फॉर्म्युल्यांचं. आणि एक लक्षात ठेवायचं, उत्तर लिहिताना कधीही युनिट शिवाय उत्तर लिहायचं नाही. युनिट असणं अपेक्षित आहे. काय आहे एक्झाम्पल परत एकदा सांगू? बघा सगळे. 3 रेजिस्टर्स हॅव्हिंग रेजिस्टन्सेस 15 ओहम, 3 ओहम अँड 4 ओहम. बरोबर. 3 रेजिस्टर्स दिलेले आहेत. त्यांचे रेजिस्टन्सेस किती आहेत? 15 आहे, 3 आहे आणि 4 आहे. कसे जोडलेत? सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडलेत. बरोबर. एका पुढे एक जोडलेले आहेत. आर कनेक्टेड इन सिरीज. व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट? आपण 2 डेरिव्हेशन शिकलोय. सिरीज कॉम्बिनेशन साठी आणि पॅरलल कॉम्बिनेशन साठी. बरोबर आहे. मग सिरीज मध्ये 3 रेजिस्टर्स आहेत. त्यांचे रेजिस्टन्सेस अनुक्रमे R1 इज इक्वल टू 15, R2 इज इक्वल टू 3 आणि R3 इज इक्वल टू 4 ओहम. मग RS म्हणजे काय? इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. RS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. लिहा इथं एक्झाम्पल साठी फॉर्म्युला. RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. R1 ची किंमत लिहिली 15, R2 ची लिहिली 3, R3 ची लिहिली 4. सगळ्यांची बेरीज केली तर ती बेरीज 22 येते. आपला हा रेजिस्टन्स आहे सिरीज कॉम्बिनेशनचा. त्याच्यासाठी युनिट आहे ओहम. त्यासाठी हा सिम्बॉल वापरलेला आहे. समजलंय? सो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन इज इक्वल टू 22 ओहम असं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. ओके. सॉल्व्ड एक्झाम्पल पेज नंबर 38. त्याच्यावरचं पहिलं एक्झाम्पल लिहा. द रेजिस्टन्स ऑफ द फिलामेंट, द रेजिस्टन्स ऑफ द फिलामेंट in a light bulb, in a light bulb एक्झाम्पल लिहिले. काय आहे एक्झाम्पल बघा बरं. सॉल्व्ड एक्झाम्पल मधलं पहिलं एक्झाम्पल आहे. काय आहे? रेजिस्टन्स ऑफ द फिलामेंट इन अ लाईट बल्ब इज 1000 ओहम. व्यवस्थित एक्झाम्पल वाचायचं. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते अगोदर लिहून घ्यायचं. बरोबर. इफ द बल्ब इज फेड बाय अ करंट फ्रॉम अ सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स 230 व्होल्ट,
पोटेन्शियल डिफरन्स किती दिलाय 230 व्होल्ट दिलाय बरोबर. हाऊ मच करंट विल फ्लो थ्रू इट. काय काढायचंय करंट काढायचंय. काय काढायचंय करंट काढायचंय. आता आपल्याला नेहमीची पद्धत माहिती आहे. एक्झाम्पल तुम्ही वाचल्यानंतर पहिल्यांदा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते काय करायचं लिहून घ्यायचं. त्याला काय म्हणायचं गिव्हन म्हणायचं. काय म्हणायचं गिव्हन. आता गिव्हन मध्ये काय काय दिलंय बघा बरं. रेजिस्टन्स किती दिलाय रेजिस्टन्स R इज इक्वल टू 1000 ओहम दिलेला आहे. रेजिस्टन्स किती दिलाय 1000 ओहम दिलेला आहे बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी V म्हणजे काय पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स किती दिलाय 230 व्होल्ट दिलेला आहे. पोटेन्शियल डिफरन्स इज 230 व्होल्ट बरोबर. आणि आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे I ची किंमत काढायची आहे. I इज इक्वल टू क्वेश्चन मार्क बरोबर. सूत्र आपल्याकडं ओहमच्या नियमानुसार सूत्र आहे आपल्याकडं. काय या फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे फॉर्म्युला I इज इक्वल टू V अपॉन R. I इज इक्वल टू V अपॉन R हे सूत्र आहे बरोबर. मग आता V ची किंमत किती 230 आणि R ची किंमत किती 1000. 0 0 कॅन्सल बरोबर. 23 ला 100 न डिव्हाइड केलं किती येईल 0.23. करंट आहे. करंटचं युनिट सांगा मला. अगदी बरोबर आहे 0.23 एम्पियर. इट इज द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. So the current flowing through the filament of a bulb. लिहायचं उत्तर शेवटी the current flowing through the filament of bulb is equal to 0.23 एम्पियर. शेवटी असं लिहायचं बरं का. जे विचारलेलं आहे ना ते या पद्धतीनं शेवटी लिहायचं पेपरमध्ये. समजलंय. 2 मार्कासाठी तुम्हाला ह्या पद्धतीचे एक्झाम्पल्स विचारले जातात. ठीक आहे घ्या लिहून एवढं. काय आहे एक्झाम्पल. अ करंट ऑफ 0.24 एम्पियर flows through a conductor when a potential difference of 24 volt applied between its two ends. What is the resistance? करंट किती दिलाय 0.24 एम्पियर दिलाय. करंट किती दिलाय